हा ते सुषमातेनी मागच्या वेळेस फक्त चिवडा आणि करंजे दिले होते, त्यांना फक्त तेवढंच द्यायचं आहे. आणि ते तान्या त्यांच्या घरासाठी बेसन लाडू द्यायचा आहे बघ. ठीक आहे. हा डालडा मधलं लाडू द्यायचं आहे. त्यांनी आपल्याला मागच्या वेळेस डालडा मधले केलेले लाडू दिले, तुपातले दिले नाही. तर आपण कशाला तुपातलं द्यायचं? तूप का स्वस्त आहे का आता? दुनियाचं महाग आहे तूप. हा पाव किलो द्यायचं आहे बघ फक्त त्यांना. हा ते शशिकला त्यांनी आपल्याला ना मागच्या वेळेस काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि काय काजू कतली बर्फी, मावा बर्फी हे सगळे भारी भारी स्वीट दिलेत बघा. आपल्याला पण असं द्यावं पडतंय बघ. कलावती कलावती काय दिली ती आपल्याला? थांब शोधते मी. ती काय हा चिवडा दिली होती आपल्याला नारळ पोहाचा. तिच्यात पण मीठ नाही, मसाला नाही, काय नाही, बेकार चिवडा दिली होती. आपल्याला पण तसंच द्यायचं आहे बघ त्याला. कुठं तर मीठवाला चिवडा दिल तू. बिगर मीठचा चिवडा आहे ना ते दे. ते पण फक्त 100 ग्रॅम. हा 100 ग्रॅम दिली होती मागच्या वेळेस आपल्याला. काय हो सासूबाई, काय तुझे मायाचे फराळ पाठवायची पद्धत आहे की नाही? बघ गेले वेळेस पण फक्त चिवडा आणि लाडू पाठवलेत बघ. आणि ते पण डालडा मध्ये केलेले लाडू. आम्ही तर आमच्या मुलीला ना तुपात केलेलं लाडू पाठवलं. चिवडा, करंजी, स्वीट बीट सगळं पाठवलं. आम्हाला तर मुलीला जेवढं दिलं तेवढं कम वाटतंय बघा. सगळ्यांना कुठे येतं द्यायला, मन असतंय मोठं आमचं. हा तू मनावर घेऊ नको. हो सासूबाई, माझ्या मायच्या लोकांना काय पण बोलायचं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सांगू का सगळ्यांना तुमचे कारनामे? कसं मोजून मोजून सगळ्यांना फराळ पाठवता सांगू का सगळ्यांना? हा ते गीताचे पाव किलो करंजे लिहून ठेव. अगे ये भवाने, काम कर की काय बसले बसले सपन्यामध्ये जात असती राजकुमारी कुठली. हा ते पाव किलो लिह गीता त्यांचे. हा करंजे. काय हो सासूबाई, तुम्ही दरवेळेस असं हिशोब घेऊन बसता हो. तुम्ही असं देत असता म्हणून कुठं तर फंक्शनला गेले तर लोक मला विचारतात तुम्ही आमचा फराळ आम्हालाच देता म्हणून. हा ते मंजूचे पण अर्धा किलो आहेत बघ. हा डालडा. हा मग सांगायचं की तू पण तुम्ही भारी दिलं तर आम्ही पण भारी देतो, तुम्ही साधं दिलं तर आम्ही पण साधं देतो. आम्हाला काही झाड लागलंय तर भारी भारी वाटत बसायला सगळ्याला. ज्यांना भारी देतात त्यांना भारी द्यायचं, जे साधं देतात त्यांना साधं द्यायचं. हिशोब ठेवायचा असताय. हा सांगते, हा सांगते सासूबाई. काय चाललंय तुमचं दोघांचं? काय नाही, ते फराळ कोण कोण काय काय दिलेत ना त्यांना रिटर्न मध्ये तेच तेच द्यायचं आहे. ते हिशोब करू लागलं, कोण कोण काय काय दिलेत बघू लागलं. हे भगवान, मग मी तुला किती वेळा सांगितलंय असं करत जाऊ नको. डोकं खराब झालं बघ माझं तुला सांगून सांगून सांगून. अगं 4 लोकात गेले तर लोक जोड्या काढून मारतात मला, माहिती आहे का? तिने चिवडा दिले तर चिवडा देते, तिने बेसन लाडू दिले तर बेसन लाडू देते, तिने तुपातलं बेसन लाडू दिले तर तिने तुपातलं बेसन लाडू देते. आणि समज जर तिने सोन्याचं बिस्किट दिलं तर काय, तूप आहे सोन्याचं बिस्किट देणार त्यांना. तू शिकवणार का मला घर कसं चालवायचं? तुझं काम तू कर, माझं काम मी करते. माझी सासू मला असं शिकवली हिशोब ठेवायचं म्हणून, आणि माझ्या सुनेला पण मी असं शिकवणार. माझ्या सासूला तर ना एकदा त्यांच्या सासूच्या नंदेच्या मुलीने कपडे आयर केले होते. एकदम भारी दिसत होतं, बॉक्स मध्ये एकदम लय छान दिसत होतं. मग काय चांगलंच आहे की. घरी येऊन बॉक्स ओपन करून पाहिलं तर काय कपडे फाटके निघाले. मग का माझी सासू काय कम आहे का? माझी सासूनं काय केली, तिच्या नंदेच्या काकाच्या मामाचं मुलाचं लग्न होतं.
ते दिवस आमची सासू काठपदरची साडी घेऊन गेली, सगळ्यांना दाखवले, बघा आम्ही साडी आणलं, भारी साडी आणलं, सगळ्यांना दाखवली आणि आयर करून टाकली. नंतर ना त्यांनी घरी जाऊन ओपन केले होते ना, तर आम्ही पण फाटकी साडी देऊन टाकलं होतं. तेव्हापासून माझी सासू एक शब्द मला सांगितले, ज्यांनी जे देतात आपल्याला आपण बी त्यांना तेच द्यायचं, दुसरं काय द्यायचं नाही, आपण तेच द्यायचं आहे सगळ्यांना. हा त्या ऐकले सगळं ऐकले. बरोबर, आपण पण ना आता असंच करायचं, सगळ्यांना फाटकी साडीच करायचं. आता पुढच्या महिन्यात ताईचं मुलाचं बारसा आहे ना, मी पण आता त्याला फाटकी साडी तयार करणार, बरोबर ना. मी असं बोलले, ज्यांनी जसं देतात त्यांना तसं द्यायचं. माझी मुलगी का काम देते का तुला? जावे बापू आले घरचे. जावे बापू आले, या बसा. कसं बरे आहात ना सगळेजण? जावे बापू आले घरचे. बघा वही काढा, बघा काका दिले होते. बरे आहेत का मामी आणि वहिनी, बरे आहेत का? जोपर्यंत तुमची सासूबाई आणि तुमची बायको आहे ना, तोपर्यंत आम्ही काय बरे नसतो बघा. जावई बापू समोर लाईट बोलू लागली की तू. जावई बापू बसा, तुम्ही ना बसा. या. आले मी. तू आज चल बघा जरा. चल आज चल तू जरा. ओ सासूबाई, मी का आत येत नाही बघा, जे काय पण बोलायचं ना इथूनच बोला. या भाऊजी, कशा आहेत? बऱ्या आहेत का? ए मम्मी, पाणी आण का भाऊजीसाठी? नको पाणी आणू नका. आपण मागच्या वेळेस यांच्या घरी गेलतो ना, यांनी आपल्याला पाणी दिले नव्हते. आते तू आते. काय व सासूबाई, समोर येऊन बोला की. हो वहिनी, पाणी नाही दिलं मान्य केलो, पण पाणी का नाही दिलं? कारण की तुम्हाला डायरेक्ट ऑरेंज ज्यूस द्यायचं होतं आम्हाला, त्यामुळे पाणी नाही दिलं तुम्हाला. हा, पण आमच्या सासूबाईंना सगळं हिशोब द्यावं लागतंय. हो भाऊजी, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ए मम्मी, तू ना डायरेक्ट एक काम कर, नाश्ता दे. पोहे कर, पोहे एकदम मस्त कांदे पोहे कर. ओ काय पोहे कर पोहे? आपण मागच्या वेळेस त्यांच्या घरी गेलतो ना, त्यांनी आपल्याला उपीट खाऊ घातलं होतं, ते पण विदाउट मिरची, विदाउट मीठ, विदाउट कांदा. लक्षात आहे तुमच्या? विदाउट कोथिंबीर उपीट. काय काय नाही ते, हे उपीट मध्ये काका घालते तर ते सांगत होतो. ते जाऊ दे. एक काम कर मम्मी, ते रसगुल्ला, काजू कतली, गुलाबजामुन, ते स्वीट वगैरे घेऊन ये भाऊजींना मस्त. ते मागच्या वेळेस बस तुमच्या घरचा आता काजू कतलीच काय, साधं बेसन लाडू पण नको, डालड्याचं पण बेसन लाडू नको. चाललो मी आता. नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात स्वॅगचे सावजी. बरं, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला लाईक करून सांगा, कमेंट्स करून सांगा, शेअर करून सांगा, आणि हा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणत्या चॅनलला? स्वॅगचे सावजी. चलो बाय.